31च्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरासह नवी मुंबई 25 ठिकाणी छापे टाकून 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी 16 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे मोठे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यांवर छापा टाकून 31च्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानुसार यंदाही 31च्या अगोदरच पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्या टोळ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवली. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकामार्फत ड्रग्ज विक्रीत सक्रिय असलेल्या नायजेरियन टोळ्यांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी एकाच वेळी परिमंडळ 1 तसेच 2 मधील विविध ठिकाणी छापे टाकून तळोजा, खारघर, वाशी, कोपरखैरणे, नेरूळ परिसरात वास्तव्याला असलेल्या नायजेरियन व्यक्तींची झाडाझडती घेण्यात आली. त्यात 8 नायजेरियन व्यक्तींकडून एकूण 12 कोटींचे विविध प्रकारचे ड्रग्ज सापडले, तर 8 नायजेरियन व्यक्ती बनावट कागदपत्रांद्वारे भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले. या कारवाईत 16 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली. 1.5 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या नायजेरियन व्यक्तींवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यानंतर अनेकदा ठिकठिकाणी छापे टाकून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांमार्फत झाले आहे. त्यानंतर देखील नायजेरियन व्यक्तींकडून शहरात छुपा आश्रय मिळवून ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचे या कारवाईतून समोर आले. तसेच या कारवाई दरम्यान पासपोर्ट आणि व्हिसा संपलेल्या 73 आफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाण्याबाबतच्या नोटिसा अदा करण्यात आल्या आहेत.